हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 5 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. पारू मंगळसूत्र घेऊन आतमध्ये गेलेले असते आणि तिथे अहिल्यादेवी असते. अहिल्यादेवी देवाच्या पाया पडते, पारूही पडते आणि पारू नकळतच अहिल्यादेवीच्या आदित्यच्या हातामध्ये मंगळसूत्र देते आणि त्याचा स्पर्श करून घेते आणि इकडे येऊन थोडंसं साईडला घालते आणि अहिल्यादेवी तिथेच देवाच्या प्रसाद जो दिला असतो त्याच्या पाया पडते आणि आदित्यला खाऊ घालते. आदित्यला श्वास आल्यासारखं होतं. मग ते डॉक्टरला बोलवतात. डॉक्टर बोलतात की पेशंटनी आल्यापासूनचा पहिला हा श्वास दिलेला आहे किंवा रिस्पॉन्स केला आहे, तर आता आपण बघूयात अजून काय रिस्पॉन्स देतो आहे. रिस्पॉन्स दिला तर आपण ऑपरेशन करूया. आणि पारू घरी गेलेली असते आणि पारू जास्वंदाच्या फुलासाठी बोलत असते की असं आत्ता जसं तू फुलत आहेस तसंच फुलत राहा आणि असंच आम्हाला फुलं देत राहा. आता वाईट वेळ गेलेली आहे, आता चांगले दिवस आलेले आहेत आणि तू माझ्याच आवडतीचं नाही आहे तर तू आदित्य सरांचंही आवडतीचं फूल आहेस, त्यामुळे तुला फुलावं लागेल. आणि तुला एक गोष्ट सांगू का, मी आदित्य सरांच्या प्रेमात पडली आहे. मग हे कोणाला सांगू नको हा. मला वाटत होतं की लग्नाच्या बंधनात अडकल्यामुळे मी अडकली आहे, पण नाही, तसं काही नाही आहे. मी खरंच आदित्य सरांच्या प्रेमात पडली आहे. मग आदित्यला दररोज स्पंज बाथ वगैरे असंच घरच्या घरी देत असतात. तिथे 2 सिस्टरही असतात, त्यांना खाऊ पिऊ घालतात आणि आदित्य चालायला लागतो. सगळेच घरचे जे हे असतात मावशी मामा वगैरे ते त्यांना भेटण्यासाठी आलेले असतात आदित्य सरांना. तर मारुती म्हणतो की आदित्य सर तुम्ही बरे झालात ना, खूप भारी वाटलं आम्हाला. आणि ह्या सगळ्या लोकांनी आपापल्या परीने आपापल्या देवांकडे तुमच्यासाठी प्रार्थना केल्या होत्या. मग अहिल्यादेवी म्हणते की तुमच्या ह्या असंख्य प्रार्थनामुळेच माझा आदित्य आज बरा झालेला आहे आणि त्याचं ऑपरेशनही सक्सेसफुल झालेलं आहे, त्यामुळे मी सर्वांचे आभारी आहे असं म्हणते. तर पारूला म्हणते की जिंकलंच ग पोरी, मला वाटलं नव्हतं की तुझ्या मंगळसूत्रामध्ये एवढी ताकद आहे. मी आतापासून तुला कधीच मंगळसूत्र काढ म्हणून सांगणार नाही. आणि खरंच खूप छान झालं, आदित्य सर चांगले झाले. ते येणार असतात पाहुणे, त्याच्यासाठी स्पेशली अहिल्यादेवी स्वयंपाक करणार असते. हे कळल्यानंतर दामिनी आणि दिशाचं तोंड पाहण्यासारखं असतं की का सासूमाम तुम्ही करतायत. मग तिथे पारू येते आणि पारू म्हणते देवी आई तुम्ही सगळं करणार आहात हे मला कळलं आहे, तुम्ही सगळ्यांना सुट्टी दिली का बरं. मग खूप जास्त इम्पॉर्टंट लोक येणार आहेत घरी, त्याच्यासाठी मी स्वतः स्वयंपाक करणार आहे आणि माझ्या स्वतःचं जेवण मी त्यांना खाऊ घालणार आहे. मग दिशाला रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे की तू जाऊन त्या लोकांसाठी गिफ्ट घेऊन ये. आणि मग दिशा खूप खुश झालेली असते आणि म्हणते की मी आता खूप छान छान एक्सपेन्सिव्ह गिफ्ट घेऊन येणार आहे आणि सासूमामला इम्प्रेस करणार आहे. आता जशी त्यांनी मला रिस्पॉन्सिबिलिटी दिली तशीच त्यांनी हळूहळू माझ्यावर पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी द्यायला पाहिजे, हे मी सगळं करणार आहे असं. तिने आणि दिशाने खूप एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स आणलेले असतात स्पेशल गेस्टसाठी ना. हे गिफ्ट्स त्यांना स्पेशल गेस्टला आणि खूपच महत्त्वाचे असतील तर अजून एक्सपेन्सिव्ह आणायचे का. दामिनी बोलते मला तर हे खूप जास्त आवडलेलं आहे. तेवढ्यात प्रीतम तिथे येतो आणि म्हणतो की वा गिफ्ट्स आणलेत, खूप छान छान आणलेले दिसतात. मग दिशा म्हणते खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, स्पेशल गेस्ट येणार आहेत ना, स्पेशल गिफ्ट्स आणलेले आहेत. मला खूप छान वाटत आहे तुम्ही असं काम करत आहात, ते बघून मला भारी वाटलं. आणि खूप स्पेशल गेस्ट आहे त्यांच्यासाठी हे गिफ्ट्स आणलेले आहेत, त्याच्यासाठी खरंच थँक्यू असं म्हणतो तो. आणि मला आवडेल तुम्ही ते गिफ्ट्स देताना चांगले तोंड करून देताल. मध्ये पीठ मळत असते आणि तिचे केस असे तोंडावर येत असते, तर तिला भास होतो की तिथे आदित्य आला. आदित्य ते केस मागे सारतो आणि मग पारू त्याला बोलते की आदित्य सर अहिल्यादेवी दिव्याई बघतील ना, तुम्ही असं का करताय. तर मग तो आदित्य बोलत असतो की का माझ्या बायकोशी मी प्रेमाने 2 शब्दही बोलायचं नाही आहे का. मग ती बोलते तुम्हाला हे माहीत होतं. तर मग आदित्य म्हणतो की हो मला पहिल्यापासून माहीत होतं, चांगली मैत्रीणच ही बायको असते हे माहीत नाही आहे का तुला. आई बघतील, तुम्ही जा इथून असं बोलते आणि जा. मग अहिल्यादेवी म्हणते का गं पारू कोणाला जा जा म्हणते. तर पारू हसते आणि म्हणते काही नाही देवी आई, इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब.